हाय हॅलो नमस्कार, नीलम थोरात या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आठवड्याभराची कामे एकदम सोपी झाली तर किती भारी ना, वेळेचीही बचत होते आणि दुसरं काम करण्यातही वेळ भेटतो. चला तर मग बघूया त्याच आठवड्यामधील हे एक काम. भाज्या निवडून ठेवल्या, अजून शेंगदाण्याचं कूट केलं तर हे आपल्याला आठवडाभर पुरतं. त्यासाठी चला तर बघूया मग आठवडाभर पुरेल असं कशा प्रकारे आपण शेंगदाण्याचं कूट करून घेणार आहे. शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहे कढईमध्ये. खरपूस असे शेंगदाणे भाजल्यानंतर त्यामध्ये आळ्याही होत नाहीत आठवडाभरामध्ये आणि त्या शेंगदाण्याचा वासही येत नाही. तर चला तर मग बघूया आपण शेंगदाणे असे खमंग असे भाजून घेऊया. चटचट असा आवाज आल्यानंतर आपण शेंगदाणे भाजायचे थांबवणार आहे. शेंगदाणे भाजसपर्यंत मी घरातली सर्व कामे करून घेतली आहेत. त्यानंतर बघू शकता मी अशा प्रकारे काही शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. हे आपण मिक्सरला गार होईपर्यंत आपण असंच ठेवून द्यायचं आहेत. गार झाल्यानंतर हे बघा पूर्णपणे असे गार झालेले आहेत. तर आपण आता एक मिक्सरच्या भांड्यात घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. लगेच आपल्याला पातेल्यामध्ये भरणीमध्ये भरून घ्यायचं नाही, त्याला आपण गार करत ठेवायचं आहे. तर मी अशा प्रकारे त्याला 5 ते 10 मिनिटं गार करत ठेवलेले आहे. नंतर मी एक स्वच्छ भांडं घेतले, स्वच्छ एक भरणी घेतलेली आहे, त्यामध्ये भरून आपण ठेवू शकता. मी धुवून पुसून घेतलेले आहे. त्यानंतर आपण कोणत्याही प्रकार घेताना शेंगदाण्याचं कूट घेताना हा चमचाचा वापर करायचा आहे, कारण दुसरा आपण चमचा घेतल्यानंतर त्यावरती तेलकट वगैरे डाग असले तर तेही नंतर आपले शेंगदाणे खराब होऊन जातात. त्यासाठी नंतर हेही शेंगदाणे जरा उरले होते, शेंगदाण्याचं कूट उरले होते, त्यामध्ये पण नाही यूज करणार, ते मी आताच्या भाजीमध्ये यूज करणार. कशी वाटली ट्रिक नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.